नाटक बसवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, म्हणजे अगदी संगीत नाटकांच्या तालीम मास्तरांपासून ते आजच्या घडीच्या नाट्य दिग्दर्शकांपर्यंत त्या बदलत गेल्या। हौशी कलाकारांचा थिएटर वर्कशॉप घेऊन त्यात नाटकाच्या विविध पैलूंवर सविस्तर अभ्यास करत एक नाट्यप्रयोग साकारणं हाही एक अभिनव प्रयोग। मंथन या संस्थेमार्फत काही तरुण प्रशिक्षित रंगकर्मींनी एक थिएटर वर्कशॉप प्रोडक्शन सादर केलं आणि हे वर्कशॉप प्रोडक्शन म्हणजेच बागुलबुवा। पहिल्यात करीन कसली मला पक्की चालू वाटते ही बाई। हे बघ आला चहा घेऊ नका। मस्त आलं विलायची टाकून बनवलाय। अरे हावऱ्या माझ्याही पोटात जाऊ दे ना एखादा घोट। वाटलं दुपारचं लिंबू सरबत तू एकटीच पी। एका कुमारी मातेच्या गर्भातील अभ्रकांनी साकारलेल्या काल्पनिक भावना विश्वाने या नाटकाची सुरुवात होते। एरवी लहान मुलांना घाबरवणारा बागुलबुवा या पात्रांचं अंतर्मन बनतो आणि सुरू होते एक धमाल फॅन्टसी। या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय नामदेव मुरकुटे यांनी। काही इच्छा असली तरी या बाईला पटली पाहिजे ना। आणि समजा तिची इच्छा काही वेगळीच असली मग किंवा किंवा तू म्हणालीस त्याप्रमाणे तिच्या बजेट मध्ये हे सगळं बसलं पाहिजे ना। त्यातून नशीब जर चांगलं असेल आणि ही बाई जर कास्ट रिझर्वेशन मध्ये असेल। हे सगळेच नवीन कलाकार, त्यांना घेऊन प्रोसेस मध्ये इन करून माझ्यासोबत काम केलं। अधिक बरीच इम्प्रोव्हायझेशन झाली। थिएटर गेम्स तू म्हणतो तसं खूप झालं आणि मग सगळं करून त्याचा ओव्हरऑल जो इम्पॅक्ट आहे तर तो हा नाटक आहे। बापरे मला याची भीती वाटायला लागलीये। हा बागुलबुवा खरं बोलतोय? Yes, 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 it's back. What लागली? बरं पोरी येतो बरं। आबा अजून गाडीला वेळ आहे। नाही तसं लावा पण निघतो आधीच, गावाकडे लई कामं पडले। तू ये सुट्टीला, मग मी तिकडे निरोप देऊन ठेवतो। सांभाळून राहा, येतो बरं। काय सुरूची चिरुसू, कशी आहे तब्येत? आणि हे पोटात काय आहे? पोटात दडलंय तरी काय? आपण या निधी बाईच्या पोटात मरणार होते। इथेच मरणार? माझ्या सर्व स्वप्नांना इथेच फुटपाती? काय रे कुठल्या अभद्र देशाच्या असंच घुरपायच्या पोटात आपला दुर्दैव आपल्याला घेऊन आलाय। आता याचे पुढचे प्रयोग मी जानेवारी मध्ये सुरू करतोय पुन्हा। त्यामध्ये काही बदल असतील, नव्याने त्याच्यामध्ये काही कॉन्सेप्ट मी यूज करणार आहे। आता जो काही रिस्पॉन्स होता त्यावर काही लोकांची मतं मी विचारात घेईन आणि जानेवारीमध्ये पुन्हा नव्याने हेच नाटक मी प्रायोगिक रंगभूमीवर संपूर्ण देशभरात घेऊन जाणार आहे। विज्ञान, संस्कृती, कायदे, कानून सर्व गुन्हेगार आहोत। चला तुमचा जन्म होतोय, सिझरिंग करा। डॉक्टर सज्ज झाले सर्व शस्त्र अस्त्र घेऊन। शहाणी माझी हुशार मुलं ती, प्लीज रड नका, प्लीज प्लीज या प्लीज। मराठी रंगभूमीवर नव्या नाटकाचे अनेक प्रयोग करायचे असतील तर हुकमी कॉमेडी हवी। सिरियस नाटकाचं हे काम नाही, हा एक गैरसमज आहे। याची प्रचिती पुण्याच्या सिद्धिविनायक पूजा थिएटर्स या संस्थेने नुकतीच दिली। या संस्थेने नव्या रंगकर्मींसह गाठीभेटी या आशयघन आणि सिरियस नाटकाचे 50 प्रयोग नुकतेच पार पाडले। तू जरा ह्याच्या ब्लड प्रेशरकडे जास्त लक्ष दे। त्या गद्राचा ब्लड प्रेशर कुत्र बेल्यामुळे आणि याचा बेला बेल्यामुळे काय फरक पडतो रे त्याला? दुःख म्हणजे दुःख, बायको गेली काय आणि कुत्र गेलं काय, एक नातं संपतं याचं दुःख असतं ना। I don't understand this. I will never understand this. And I don't want to understand this ever. पण त्याला तुझ्या रिमॅरेज मध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे। हा वेळ आहे खरंच, काय हरकत आहे अनिकेत? गिव्ह लाईफ अनदर चान्स। कॅन्सर सारख्या असाध्य आजाराने दगावलेल्या पत्नीचा भूतकाळ आणि 10वीला शिकत असलेल्या मुलीचं भविष्य
यात कोलमडून गेलेल्या माणसाच्या जीवनात कशा नवीन गाठीभेटी निर्माण होतात याचं चित्रण या नाटकातून केलेलं आहे। या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय श्रीनिवास जोशी यांनी। तुझी कला, तुझं एक्सप्रेशन म्हणजे तू आहेस। तुझी नाती संपलेली आणि जिवंत म्हणजे फक्त तू नाहीयेस। अरे तुझ्यासारखी कलेची संवेदना फार थोड्या लोकांना मिळालेली असते अनिकेत। प्लीज मनाचं सगळं कॅनव्हासचं दुःखाने भरून टाकू नकोस प्लीज। ए बाबा, हे अगं तो ब्रेड आणायला गेलाय। ए काय रे? का ग? हे बघ, तनुजानं मला नवीन टॉप घेतलाय। वा, तनुजाना? येस, वी आर फ्रेंड्स नाउ। गुड। मग सारू बेटा, तुला हॅरी पॉटर कसा वाटला? आम्ही हॅरी पॉटर पाहिलाच नाही, गोइंग ऑन 17 पाहिला। तो ऍडल्ट आहे ना? नाही, पेरेंटल गायडन्स UAR। अगं तू निके बोंबलेल ना? माझ्या एका मित्राच्या आयुष्यातल्या सत्य घटनेवर मी हे नाटक लिहिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की म्हणजे मला अशा पद्धतीचा प्रेक्षकांचा रिस्पॉन्स अभिप्रेत नव्हता, पण अनेक लोकांनी येऊन मला सांगितलं की आपल्या आयुष्यातल्या अनेक न सुटलेल्या असे भावनांचे जे तिढे असतात तर ते तिढे सोडवण्याविषयी आम्हाला या नाटकामधून इन्साइट मिळाली। आपलं एकटे पण वेगळं, त्याचं वेगळं। म्हणजे मला कधीच एकटीच राहता येणार नाही। कंपनी हवीशी वाटत असेल तुला तर पर्यायच पण तूही एकटा राहण्यातला नाहीयेस। नाहीये। मग का राहतोस एकटा? सारू, बेलाशी असलेली लॉयल्टी खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत। कान भेटवत आहे। सी, मला रिलेशनशिप्स हवे, पण मला एकटं राहणं भाग आहे। दॅट्स माय ट्रॅजेडी। आज या सुवर्ण महोत्सवी प्रयोगाच्या निमित्ताने मी आमच्या टीम मधल्या सर्व लोकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या नाटकाचे अजून भरपूर प्रयोग व्हावेत अशी इच्छा व्यक्त करतो। अनिकेत, तुझं लाईफ कुठं जाणार आहे शेवटी? मला तुझी काळजी वाटते तुझं लाईफ कुठे जाणार? तुझं जाईल तिथे। तनुजा प्लीज प्लीज निक्या, आय लव्ह यू निक्या। जे व्हायचंय ते होऊन गेलंय। आय नीड यू, यू नीड मी। युअर लाईफ विथ बेला इज गॉन। ऍक्सेप्ट इट निक्या, प्लीज ऍक्सेप्ट इट। या नव्या प्रयत्नांना मराठी रसिकांचा प्रतिसाद वाढतोय आणि यामुळे या रंगकर्मींची उमेद आणखीन वाढेल यात अजिबात शंका नाही।